Recording in progress. तर आता आपण विकलांग व्यक्तीचे कल्याण हे बघतोय. जगातली सगळ्यात मोठी मायनॉरिटी विकलांग व्यक्ती आहेत. जागतिक अपंग दिवस 3 डिसेंबरला साजरा केला जातो. 2022 ची थीम काय होती? ट्रान्सफॉर्मेटिव्ह सोल्युशन फॉर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. ट्रान्सफॉर्मेटिव्ह सोल्युशन म्हणजेच काय, तर त्यांच्यासाठी आपण असे उपाय करायचे जेणेकरून त्यांचं इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट मध्ये सहभाग घेता येईल. त्यांचं इन्क्लुजन करायचं असेल तर त्यांना ऍक्सेसिबल केलं जाईल. जसं सुगम्य भारत अभियान सुरू केलं आपण, ऍक्सेसिबल इंडिया कॅम्पेन. त्याच्यामध्ये आपण रेल्वे स्टेशन असतील, जे पब्लिक बिल्डिंग्स असतील, त्यांना ऍक्सेसिबल करतोय. तुम्ही गावात जाऊन बघितलं असेल, ऍक्सेसिबल करण्यासाठी त्यांनी म्हणजे तुम्हाला जर प्लॅन मंजूर करून घ्यायचा असेल पब्लिक बिल्डिंगचा, तिथं अपंगासाठी आपण सुविधा केल्याच पाहिजे. त्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं, ते इन्क्लिनेशन एकदम वर असतं जागा वाचवण्यासाठी. ते फक्त नावासाठी केलं जातं. ते खरंच केलं पाहिजे जेणेकरून त्यांना तिथं जाता येतील. आता बरेचसे जे रेल्वे स्टेशन वगैरे तिथे एक्सलेटर केलेले आहेत. जाताना बसचं उदाहरण सांगितलं मी, बसमध्ये सुद्धा व्हीलचेअर साठी जागा केलेली आहे. तर प्रत्येक ठिकाणी जर अपंगाला तसं केलं तर सोपं होईल. अजून एक दुसरं उदाहरण, तुम्ही लिफ्ट मध्ये जात असाल तर प्रत्येक बटनाला कंपल्सरी ब्रेल लिपीनं देणं गरजेचं आहे. एटीएम मध्ये जातो मी, एटीएम मध्ये सुद्धा ब्रेल लिपी असतेच, कंपल्शन आहे ते ब्रेल लिपी तिथं असण्याचा. तर ह्याच्यामुळे काय होईल, आता आपण बघतोय ते खूप कमी उदाहरण आहेत. अजून बऱ्याच ठिकाणी ते करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ऍक्सेसिबल इंडिया कॅम्पेन राबवतोय. लुई ब्रेल जे होते त्यांनी अंधांसाठी एक लिपी शोधली आणि अंधांसाठी ब्रेल मधले पुस्तकं, त्यांचं जे अभ्यास साहित्य आहे ते उपलब्ध करून देणं सोपं गेलं. 4 जानेवारीला जागतिक ब्रेल लिपी दिन साजरा केला जातो. डाऊन सिंड्रोम 21 मार्चला आहे. ते आपण सायन्स मध्ये बघितलं. ऑटिझम म्हणजे काय, स्वमग्नता, हे सुद्धा एक प्रकारचा अपंगत्व आहे. 2 एप्रिलला आहे. आता ही साइन लँग्वेज डे हे विशेष लक्षात ठेवा, 23 सप्टेंबरला आहे. तुम्ही दूरदर्शनवर वगैरे बातम्या आधी बघत असाल, साइन लँग्वेज मध्ये बातम्या असायच्या. त्यानंतर जागतिक अपंग वर्ष 1981 आणि 1999 हे 2 जागतिक अपंग वर्ष आहेत. आणि अपंग दशक 83 ते 92 होता, हे लक्षात ठेवा. अपंग दशक 1983 ते 92 या वर्षात साजरा केला होता. आता घटनात्मक तरतूद कलम 41 काय सांगते? बेकारी, आपण वृद्धत्वाच्या वेळेस पण बघितलं होतं, आजारपण, अपंगत्व अशा स्थितीत राज्याकडून सार्वजनिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. आता आपण त्यासाठी सोशल सर्व्हिस स्कीम राबवतोय, डीपीएसपी मध्ये सांगितलं होतं. आता ही लोकसंख्या बघणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर बघाल तर जगातील एकूण लोकसंख्येपैकी 15% म्हणजे 10 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या विकलांग आहे. आणि भारतातील 2.21% म्हणजे 2.68 कोटी लोक विकलांग आहेत. आता तुम्हाला वाटत असेल इथे स्पेलिंग मिस्टेक आहे का, म्हणजे भारतात फक्त 2.21 आणि तिथे 15% कसं काय? तर 15 ते 16% दरम्यान आहे. हा जो वर्ल्ड रिपोर्ट ऑफ डिसेबिलिटी WHO ऑथेंटिक संस्था आहे, त्यामुळे आपण हा घेतलाय. काही ठिकाणी 16% पर्यंत दिलेला आहे. जगातला सगळ्यात मोठा मायनॉरिटी गट ज्याला म्हणता येईल सगळ्यात जास्त वंचित आहे, ते अपंग आहे. जगातली संख्या 15% पर्यंत आहे. तर ते जीन्सवर, तिथल्या खाण्यापिण्यावर, हवामानावर, बाकीच्या परिस्थितीवर, अपघातावर, या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. जन्मता अपघात किंवा परत आलेला अपघात असेल. पण जगात 15% लोकसंख्या ही डिसेबल आहे, ही खूप मोठी आकडा आहे. आणि भारतात मात्र 2.21%. तरी भारताचं पण लक्षात ठेवा, 2.68 कोटी लोक विकलांग आहेत. हे जनगणनामध्ये फक्त 8 प्रकारचा विचार केला होता. आता हे कमी असण्याचं कारण काय, तर आता 21 प्रकारचा विचार करतोय, त्यावेळेस फक्त 8 प्रकारचा विचार करून हे अपंगत्व आपण नोंद केलं होतं. कदाचित हा आकडा वाढू शकतोय. 8 प्रकारच्याच अपंगाचा विचार आपण जनगणना 2011 मध्ये केलेला होता. त्यामुळं त्यावेळेस आपल्याला 2.68 कोटी म्हणजे 2.21 कोटी, 2.21% एवढे लोक अपंग आढळलेले आहेत. त्यानंतर पुढे जाऊया आपण. युनेस्कोचे सलामंका घोषणापत्र 1994. सलामंका लक्षात ठेवा. आता त्यावेळेस काय झालं होतं, तर 1994 मध्ये 92 सरकार आणि 25 आंतरराष्ट्रीय संस्था एकत्रित आल्या होत्या. त्यांच्या रिप्रेझेंटेशनने स्पेन मध्ये सॅलामंका नावाची एक सिटी आहे, त्या सिटीमध्ये एक परिषद आयोजित केली होती. त्याच्यामध्ये दिव्यांग विद्यार्थी जे आहेत त्यांच्या शिक्षणावर चर्चा करण्याचं ठरवलं होतं. आणि त्यांच्या शिक्षणासाठी एक वेगवर्धित कार्यक्रम राबवला जाईल, जेणेकरून जे अपंग विद्यार्थी आहेत ते नियमित शाळेत जातील. आणि त्यांच्यासाठी जर वेगळ्या शाळा तयार केली तर त्यात तेवढे डेव्हलपमेंट होणार नाही. तिथं बऱ्याच मर्यादा येतील. जर त्यांनी नॉर्मल शाळेत गेले आणि त्यांच्यासोबत कम्पीट केलं तर त्यांचा विकास लवकर होईल, असा विचार सॅलामंका परिषदेत मांडण्यात आला. तर आपल्याला ही जी थीम आहे, तर काय,
तर अपंग विद्यार्थ्यांना नियमित शाळेत समावेश करून हे उद्दिष्ट ठेवण्यात आले. तुम्हाला गणवण्यासाठी काय देतील ते, तर अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा तयार करण्यात यावा अशी घोषणा किंवा असा विचार सलामांकामध्ये करण्यात आला, असं उलट देतील चुकवण्यासाठी. तर फक्त एवढंच लक्षात ठेवा की त्यांना नियमित शाळेमध्ये एनरोल करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये ठेवण्यात आले होते. आता बिवाको, बिवाको कुठं आहे तर बिवा नावाची एक लेक आहे जपानमध्ये आणि त्याच्या काठावर एक शहर वसलेलं आहे बिओको, जपान लिहून टाका तिथं. इस्केप नावाची जी एशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी काम करते त्या संस्थेनं पुढाकार घेऊन आशिया क्षेत्रातले जे अपंग आहेत त्यांना एशियन क्षेत्रातल्या अपंगांना पुढे आणायचं. त्यासाठी त्यांनी काय सांगितलं, इन्क्लुझिव्ह, बॅरियर फ्री अँड राईड बेस्ड हे 3 कीवर्ड आहेत. त्या कीवर्डला गोल करा. ऍक्शन टुवर्ड्स काय, इन्क्लुझिव्ह, बॅरियर फ्री आणि राईट बेस्ड. बिओको मिलेनियम फ्रेमवर्क कशावर भर देत आहे, त्यांचा इन्क्लुझिव्ह म्हणजे समावेश झाला पाहिजे, बॅरियर फ्री अडथळे मुक्त एन्व्हायरमेंट असलं पाहिजे आणि त्यांना अधिकार असणारी सोसायटी असली पाहिजे, राईट बेस्ड सोसायटी फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज इन एशिया अँड पॅसिफिक. बिओको जपान हे पण लक्षात असू द्या. यामध्ये कुठले प्राधान्य देण्यात आले तर अपंग व्यक्तींच्या स्वयंसहायता संस्था आणि कुटुंब पालक यांच्या संघटना तयार करण्यात येईल. अपंग महिलावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं, अपंगत्वाची लवकर ओळख करायची जेणेकरून त्यांना आपल्याला त्यातनं बाहेर काढता येईल. स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि रोजगार, अपंग स्नेही वातावरण तयार करायचं म्हणजे ज्याला ऍक्सेसिबल इंडिया कॅम्पेन सारख्या गोष्टी राबवायच्या. सार्वजनिक वाहतुकीत त्यांना सुलभ प्रवेश मिळाला पाहिजे. आयसीटीचा वापर करायचा आणि अपंगाची कॅपॅसिटी बिल्डिंग करण्यासाठी प्रयत्न करायचा जेणेकरून त्यांना उत्पन्नाच्या आणि उपजीविकेची साधनं तयार होतील. आता संयुक्त राष्ट्राने अपंगाच्या अधिकाराचा जाहीरनामा सीआरपीडी म्हणून ओळखला जातो 2017 ला. पूर्ण नाव लक्षात ठेवा, द कन्व्हेन्शन ऑन राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी, सीआरपीडी. कन्व्हेन्शन, द कन्व्हेन्शन ऑन राईट्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी, सीआरपीडी. सीआरपीचं वैशिष्ट्य काय तर 2006 ला हा करार स्वीकारण्यात आला होता, 2007 ला स्वाक्षरीसाठी खुला करण्यात आला आणि या करारामध्ये एक रेकॉर्ड झालाय की 165 देश आणि युरोपियन युनियननं एकाच दिवशी स्वाक्षरी केली होती. युएनच्या अधिवेशनात एवढे स्वाक्षरी एका दिवसात झालेल्या नाहीत. 165 देश अधिक एक युरोपियन युनियन, 166 जणांच्या सह्या त्या करारावर झाल्या होत्या आणि विरोध असण्याचं कोणाचंच कारण नव्हतं. सर्व सहमतीने हा करार करण्यात आला होता. 21व्या शतकातला हा पहिला व्यापक मानवी हक्क करार होता ज्याला सगळ्यांनी सर्वसंमतीने मान्यता दिली. मात्र ह्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा जो कालावधी तो 2008 पर्यंत लागला. 2008 ला हा करार लागू झाला. 2006 ला करण्यात म्हणजे तो पुढे आणला होता. 2007 पासून ते 2008 ला 1 वर्ष लागलं त्याला. 8 ला तो लागू करण्यात आला. आता अपंग व्यक्तींना सिंपतीच्या दृष्टिकोनातून म्हणजे धर्मदायी, वैद्यकीय उपचार, सामाजिक संरक्षणाची वस्तू पाहण्यापेक्षा अपंग व्यक्तींना अधिकारासह विषय म्हणून पाहण्याची चळवळ नवीन विचारांनी प्रेरित झाले.
मग त्यांना आपण सिंपती देण्यापेक्षा त्यांना अधिकार द्या, त्यांना एम्पॉवर करा, असा विचार या CRPDतनं पुढे आणलेला आहे. दोन गोष्टीच्या दोन दृष्टिकोन आहेत. आणि अपंग जे आहेत, जे दिव्यांग आहेत, त्यांना पण या गोष्टी आवडत नाही. त्यांना सिंपतीपेक्षा त्यांना अधिकारांची गरज आहे. हे CRPDनं सांगितलं. 2007 मध्ये तो सही करण्यासाठी खुला झाला आणि 2008 ला लगेच तो स्वीकारला पण गेला, लागू पण करण्यात आला. त्याचा इचॉन स्ट्रॅटेजी, इंचॉन गेमसाठी आता फेमस झालं होतं मध्ये, तिथं गेम झाले होते कॉमनवेल्थ. कुठल्या झालं गेम? कॉमनवेल्थ झालं का इंचॉन मध्ये? 2-3 वर्षापूर्वी झालं. जाऊ दे, आपल्याला ते काय सिलेबसचा पार्ट नाही. मात्र इंचॉन कोरियामधलं एक शहर आहे. इंचॉन मध्ये 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2012 मध्ये एक युनायटेड नेशन इकॉनॉमिक सोशल कमिशन फॉर एशिया पॅसिफिक, इस्केप, UN इस्केपचे सरकारी एकत्र आले आणि त्यांनी अपंगासाठी इंचॉन स्ट्रॅटर्जी जाहीर केली. आता इंचॉन स्ट्रॅटर्जीचा जो भर होता कशासाठी होता? इंचॉन स्ट्रॅटर्जी टू मेक द राईट रिअल ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी इन एशिया अँड पॅसिफिक. त्यांच्या अधिकारांसाठी एशिया पॅसिफिक प्रदेशातील अपंगाच्या अधिकारासाठी परिषद स्ट्रॅटेजी तयार करण्याचं काम केलं. राष्ट्रीय विकलांग धोरण 2006, या धोरणामध्ये कुठल्या कुठल्या घटकावर भर देण्यात आलेला आहे? तर अपंगत्वास प्रतिबंध करायचा. बघा, अपंगत्व येण्याचं पहिलं कारण असते जन्माच्या वेळेस जर व्यवस्थित काळजी घेतली नाही, योग्य प्रकारचा आहार दिला नाही, तर अपंग मूल जन्माने येण्याची शक्यता जास्त असते. तर त्याला त्याच वेळेस आपण टार्गेट करायचं, अपंगत्वास प्रतिबंधच करायचा. आजार, रोग असेल, अपघात असेल तर यामुळं अपंगत्व येणार नाही. पुनर्वसनासाठी काय काय करायचं? तर शारीरिक पुनर्वसन कसं करू शकतो आपण? तर वैद्यकीय तज्ञ उपायांची मदत घेऊन, किंवा मग त्याच्यामध्ये त्यांना काय वॉकर असेल, किंवा मग ते कानासाठी आपण कर्णयंत्र देऊन. त्यानंतर पुढचं आहे शैक्षणिक पुनर्वसन. म्हणजे आपण शाळा आहेत ते विकलांगच नाही, अपंगांसाठी जास्त ऍक्सेसिबल असतील अशा शाळा आणि व्यावसायिक शिक्षणाचे कोर्स अवेलेबल करून देऊ शकतो. आर्थिक पुनर्वसन काय? त्यांना प्रतिष्ठित राहणीमानासाठी जगता येईल अशा पद्धतीचं त्यांना व्यवसाय उभा करून देणं. म्हणजे आधीच्या काळात होतं STD सारखे व्यवसाय आहेत ते लवकर अपंगांना दिले जायचे, STD बूथ. त्याच्यासोबत आधी लायसन असायचं, परत ते प्रत्येक गल्ली बोळात कॉइन बॉक्स झाले आणि त्यानंतर तर आता ते संपलंच पूर्ण क्षेत्र. ते माहित पण नसतील नवीन पिढीच्या लोकांना, असं कॉइन टाकून कोणतरी बोलत होतं, ते आधीच्या मूवी मध्येच आहेत. आता ह्याच्यामध्ये मेन लक्ष कसं ठेवलं आपण? तर महिला आणि बाल आहेत ते लवकर अपंगत्वास बळी पडतात. आता ह्याच्यामध्ये कसं असतं? तर एक मिनिट स्पॉटलाइट करतो. तर महिला आणि जे बालक आहेत ते जास्त बळी पडतात. अजून एक दुसरं कारण काय? तर असं समाज मान्यता आहे, म्हणजे पॅट्रिऑटिक सोसायटी आहे भारताची, त्यामुळं मुलगा असेल, आता आपल्याकडे परिस्थिती बदलली असेल, पण एक जे सोशलिस्ट आहेत त्यांनी लिहिलेलं कारण आहे की महिलांकडे कमी लक्ष दिलं जातं, मुलांकडे जास्त लक्ष दिलं जायचं आधी. आता उलट झालं असेल, पण त्या काळात असं होतं. त्यामुळे सुद्धा महिलांना त्या गोष्टीसाठी जास्त सफर करावं लागायचं. बॅरियर फ्री एन्व्हायरमेंट असेल, म्हणजे अपंगांना सार्वजनिक ठिकाणी व्यवस्थित प्रवेश घेता यासाठी सुद्धा ते धोरण काम करते. 2006चं धोरण. अपंगत्वाचे प्रमाणपत्र. बघा, अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळणं अवघड असायचं आधी, आणि आवड असायला पाहिजे ते, पण त्यांना जे खरे अपंग आहेत त्यांना लवकर मिळालं पाहिजे. त्यासाठी मग कमी त्रासदायक प्रोसेस सुरू केलेली आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारनं गाईडलाईन्स दिलेले आहेत. त्या गाईडलाईन्सनुसार अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं जातं. 40% पेक्षा जास्त जर अपंगत्व असेल तर आरक्षण आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळतो. सामाजिक सुरक्षा. अपंग व्यक्ती असेल त्या कुटुंबास सामान्यापेक्षा जास्त खर्च करावा लागतो, कारण त्यांना म्हणजे वाहतूक असेल, त्यासोबतच प्रवास असेल, वैद्यकीय खर्च असेल, तर त्यासाठी कुटुंबांना जास्त खर्च लागतो. त्यामुळे त्यांना आयकर आणि इतर करात सूट द्यावी असं सांगितलेलं आहे. मात्र सध्या हे अस्तित्वात नाहीये. मात्र हे धोरणात सांगितलं. मी मागे सांगितलं, धोरणात ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्या राबवल्या जातीलच, याची काय शाश्वती नसते. मात्र धोरणात सांगितलेलं आहे असं करण्यात यावं. त्यासोबतच राज्य सरकारनं सुद्धा भत्ते आणि सामाजिक सुरक्षा राबवण्यात यावेत असं सुद्धा सांगितलेलं आहे.
स्वयंसेवी संस्थांना सरकारमार्फत सहाय्य आणि प्रोत्साहन देण्यात येतं. आणि अपंग व्यक्तींना खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हावा यासाठी उपाययोजना अशा गोष्टी आयोजित कराव्यात. आता हे पुढचे फक्त आपल्याला वर्ष महत्वाचे. पीडब्ल्यूडी ऍक्ट, पर्सन विथ डिसेबिलिटी रिहॅबिलिटेशन ऍक्ट 1995 आहे. अपंग व्यक्ती समान संधी हक्काचे रक्षण संपूर्ण सहभाग कायदा, इक्वल ऑपॉर्च्युनिटी प्रोटेक्शन अँड राईट पार्टिसिपेशन ऍक्ट 1995 आहे. त्यानंतर पुढे बघूया नॅशनल ट्रस्ट ऍक्ट, हे लक्षात ठेवा वर्ष, आणि हा एनटे ऍक्ट 1999 आहे. नॅशनल ट्रस्ट ऍक्ट. त्यानंतर अपंग व्यक्ती अधिकार कायदा, हा जो अपंग हक्क करार 2006 आहे, त्याला मूर्त रूप देण्यासाठी पीडब्ल्यूडी ऍक्ट इथे चेंज करा, 1995 करा. पीडब्ल्यूडी ऍक्ट 1995 सुधारित करण्यात आले. धोरण पण आणलं होतं आपण 2006 आणि अपंग हक्काचा करार पण झाला, सीआरपीडी 2006 तो आणला होता. 2007 तो अंमलात म्हणजे सहीला ठेवला आणि 2008 अस्तित्वात आला. तर 7-8 असल्या 6च्या ऐवजी 6 तो काय केला, घोषित केला. 2006 घोषणा झाली होती त्या कराराची. 7 तो स्वाक्षरीसाठी ठेवला आणि 8 तो मंजूर केला. जर आधीच्या काळातले प्रश्नपत्रिका असतील तर तुम्हाला कधी अस्तित्वात आला हे विचारतील. आता लागू कधी झाला, घोषणा कधी झाली, या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. घोषणा झाली 2006, सहीसाठी पुढे ठेवला 2007, एका दिवसात सगळ्यात जास्त सही झालेला हा करार आहे आणि अस्तित्वात आला, लागू झाला 2008 पासून. लक्षात ठेवा. आता आधीच्या 7 प्रकारच्या अपंगाच्या ऐवजी आता 21 प्रकारचे अपंगत्व सांगितलेले. आधी किती प्रकारचे अपंगत्व होते? 7. आता 21 प्रकारचे. ब्लाइंडनेस, लो विजन, लेप्रोसी क्युअर्ड पर्सन. लो विजन तर आधी होतं. लेप्रोसी क्युअर्ड पर्सन. हिअरिंग इम्पेअरमेंट म्हणजे काय, ऐकू कमी येते. लोकोमोटर डिसेबिलिटी, चालण्यात वगैरे अडथळा येत असेल. डॉर्फिझम म्हणजे काय, बुटके, हाईट कमी. इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी म्हणजे मतिमंदत्व. मेंटल इलनेस, मानसिक आजारपण. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, ह्याला स्वमग्नता असं म्हटलं जातं. सेरेब्रल पाल्सी, हे सुद्धा मेंदू संदर्भातला आजार आहे. मस्क्युलर डायस्ट्रोफी म्हणजे स्नायू आहेत ते मृदू होतात, अस्थि मृदुता असं पण म्हटलं जातं, स्नायू पण मृदू होतात. त्यानंतर क्रॉनिक न्यूरोलॉजिकल कंडिशन, हा सुद्धा मेंदू विषयीचा आजार आहे. स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटीज, टारेझम पेपर बघितलं असेल ना तुम्ही, लेस वगैरे लावायला अडचण येते. मल्टिपल स्क्लेरोसिस, ह्याच्यामध्ये बरेच एकच वेळेस होतात. स्पीच अँड लँग्वेज डिसेबिलिटी, मुकबधीरपणा. द थॅलेसेमिया हा रक्तसंदर्भाचा आहे. हिमोफिलिया हा पण रक्तसंदर्भाचा, आणि सिकल सेल डिसीज सुद्धा रक्तसंदर्भाचे. हे रक्तसंदर्भातले डिसीज आहेत. थॅलेसेमिया, हिमोफिलिया आणि सिकल सेल. त्याला दात्रपेशी पांडुरंग असं सुद्धा पांडुरोग, ॲनिमिया काय होतं, त्याच्या आरबीसीज आहेत ते वेळाच्या आकाराचे होतात आणि त्याचे जे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती कमी होते. ग्लुटामिक ऍसिडची जागा व्हॅलिन घेते. बोला. तर ते डिटेलमध्ये जायची गरज नाही, फक्त आपल्याला लिस्ट माहित पाहिजे. 3 रक्तसंदर्भाचे. त्यानंतर मल्टिपल डिसेबिलिटी इन्क्लुडेड डिफ ब्लाइंडनेस म्हणजे अंध, ऐकू पण येत नाही, आणि मल्टिपल डिसेबिलिटीज आहेत. ऍसिड अटॅक विक्टिम, हे महत्वाचे, हे आपल्याला वाटत नाही, त्याला स्टार करून लक्षात ठेवा. आणि पार्किन्सन डिसीज. पार्किन्सन बऱ्याच मूवी मध्ये तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल. शासकीय सेवेतील आरक्षण 3% वरून 4% पर्यंत वाढवण्याची तरतूद, आणि उच्च शिक्षणातील आरक्षण 4% वरून 5%. म्हणजे सरकारी नोकरीत 4% आणि शिक्षणामध्ये 5% अपंगांना आरक्षण असलं पाहिजे. शिक्षण आणि योजनेसाठी आरक्षणाचं प्रमाण 5% असावं. त्यासोबतच जर अपंग व्यक्तीचा अपमान, छळ आणि लैंगिक शोषण केल्यास 6 महिने ते 5 वर्ष कारावासाची तरतूद आहे. अपंगावर होणारे जे अॅट्रॉसिटीज आहेत त्यासाठी 6 महिने ते 5 वर्षाची अशी तरतूद करण्यात आलेली आहे. या कायद्यानुसार अपंग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी धोरण आणि योजना राबवण्यासाठी केंद्रीय आणि राज्य स्तरावर सल्लागार मंडळ स्थापन करण्याची तरतूद आहे. अपंग कामकाज मंत्री जे आहेत ते या मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. आता अपंग विभाग कशाच्या अंडर आहे? मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटच्या अंडर आहे. बरोबर आहे. मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट. 1998 हे वेगळं नाव देण्यात आलेलं आहे. 99 त्यातनं एसटी वेगळं झालं. 2006 अल्पसंख्याक वेगळं झालं. मात्र ह्याच्या अंडर सध्या एससी, ओबीसी आणि अपंग हे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंटच्या अंडर येत आहेत.
आता योजनेमध्ये बघा, असिस्टन्स टू डिसेबल्ड पर्सन टू फॉर परचेस फिटिंग ऑफ एड्स अँड अप्लायन्सेस. एडीआयपी योजनेचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये जे डिसेबल पर्सन आहेत त्यांना त्यांच्यासाठी लागणारे जे सहाय्यक उपकरण आहेत त्यांना घेण्यासाठी मदत दिली जाते किंवा अनुदान दिलं जातं. या योजनेचा मुख्य उद्देश काय तर गरजू आणि अपंग व्यक्तींना टिकाऊ, अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने उत्पादित आधुनिक साधने असतील ते उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत देणे. हे तुम्ही एकदा लक्षात ठेवा. आता जे असतील ते उपकरणे BIS स्टँडर्डचे वगैरे असतील, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सुद्धा राबवली जाते. अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अलिम्कोकडे आहे. लाभार्थीची पात्रता काय तर तो कोणत्याही वयोगटातील भारतीय नागरिक असला पाहिजे, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने त्याला प्रमाणित केलं पाहिजे आणि किती अक्षम आहे आणि 40% अपंगत्वाचं त्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे. अपंगत्व 40% लागते सगळीकडे. जर ती नोकरी करत असेल तर त्याला 20,000 पेक्षा जास्त उत्पन्न नसावे सगळ्या स्त्रोताकडून. जर तो लहान असेल तर त्याच्या पालकाचं उत्पन्न 20,000च्या आत असलं पाहिजे दरमहा. आता संगम योजना 1996 8व्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू करण्यात आलेली आहे. बघा, संगम योजना 1996 हे लक्षात ठेवा. नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम 95चा आहे आणि संगम योजना 96चे. ग्रामीण भागातील अपंगांना हे लक्षात ठेवा. संगम काय सांगते, ग्रामीण भागातील अपंगांना सेल्फ हेल्प ग्रुपद्वारे एकत्रित करणे आणि त्या गटाला स्वयंरोजगारासाठी 15,000 रुपयाची आर्थिक मदत पुरवली जाते. संगम म्हणजे एकत्रित आणणे. दोन नदीचा संगम जसं होतो तसं त्या सेल्फ हेल्प ग्रुपला एकत्रित आणायचं आणि त्यांना गटाद्वारे मदत द्यायची आणि ग्रामीण भागावर लक्ष आहे हे लक्षात ठेवा. दीनदयाल व्यक्ती पुनर्वसन योजना. दीनदयाल विकलांग आणि पुनर्वसन यांना दीनदयालचं नाव दिलेलं आहे. हे सुद्धा जनसंघाचे मोठे नेते होते. 1999 ला सुरुवात आहे. आता ऑब्विसली कोणाकडे असणार ही योजना, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंटकडे. उद्देश काय तर पुनर्वसन करायचंय म्हणजे काय तर त्यांची स्थिती सुधारायची, त्यांना चांगले जीवन, राहणीमान, शिक्षण, सन्मान द्यायचा आणि त्यांचं इंटिग्रेशन करायचं नॉर्मल सोसायटीमध्ये. सुरुवात 1999 ला झालेली आहे आणि 2018 ला नाव देण्यात आले त्याला. दीनदयालचं नाव ऍड करून दीनदयाल अपंग पुनर्वसन योजना असं करण्यात आलं होतं. पुनर्वसनासाठी शिक्षण, आरोग्य सगळ्याच गोष्टी दिल्या जातात आणि त्यांच्यासाठी जे NGO काम करतात त्यांना सरकार निधी देते. केंद्र सरकार किती निधी देते तर 90% पर्यंत अनुदान दिलं जाते. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जिल्हा प्राधिकरणाच्या मदतीने अपंगांना सर्व सुविधा देण्यासाठी स्वयंसेवी गटांना निधी हस्तांतरित केला जातो. म्हणजे NGO मार्फत राबवली जाते. अपंगाच्या कल्याणासाठी 600हून अधिक बचत गटांना अनुदान दिलं जाते दरवर्षी. चांगल्या शिक्षणापासून आरोग्याच्या संदर्भातल्या सुविधा सुद्धा NGO द्वारे पुरवल्या जातात. व्यवसाय, नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यासाठी केंद्र शासनामार्फत कर्ज सुद्धा दिलं जाते. आता ऍक्सेसिबल इंडिया कॅम्पेन सगळ्यात महत्वाचं आणि गरजेचं असणारं हे कॅम्पेन आहे, ऍक्सेसिबल इंडिया कॅम्पेन. ह्याच्या अंतर्गत काय केलं जाते तर जे सगळे, आता खाली मी फोटो पण दाखवलाय, जे काही रस्ते असतील, आता बघा शाळा असेल, बँक असेल, ह्यांना असा पुढे जाण्यासाठी रॅम्प आहे, तिथं व्हीलचेअर वगैरे घेऊन जाता येईल. किंवा मग ट्रान्सपोर्ट आहे, इथं बस आहे बघा. आपल्याकडे BRT केली होती पण तसे रस्तेच तयार झाले नाहीत आणि BRT ती फेल गेली पुण्यात. पण सुरत असेल किंवा मग हुबळी धारवाड असेल तिथं ह्या BRT व्यवस्थित राबवले जातात. तर तिथं त्यांना व्हीलचेअर घेऊन जाता येईल अशा पद्धतीने बस असतील, बसची सुविधा तशा पद्धतीने दिली जाईल. त्यासोबतच रोडमध्ये सुद्धा त्यांना वेगळी व्यवस्था असेल व्हीलचेअर घेऊन जाण्यासाठी. त्यानंतर जे काही टॉयलेट्स असतील, लिफ्ट असतील किंवा जे मनोरंजनाची साधनं असतील, साइन लँग्वेज वगैरे त्यांना माहिती दिली जाईल. टॉयलेटच्या वगैरे ठिकाणी सगळीकडे असं ब्रेल लिपीचा वापर केला जाणार आहे. 2015 ला सुरू झालेले हे लक्षात ठेवा. 3 डिसेंबर 2015 सुगम्य भारत अभियान तारखेसहित लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे ते. अपंग व्यक्ती कायद्यामध्ये सुद्धा भेदभाव न करण्याची तरतूद आहे आणि त्या कायद्यात दुरुस्ती करून 2016 ला नवीन RPWD कायदा, PWD कायदा 1995 ठिकाणी रिवाइज करून रिवाइज PWD कायदा कधी आलाय 2016 ला आलेला आहे. अपंगाच्या शिक्षण विषयक योजना. आता अपंगासाठी एक स्कीम फॉर इंटिग्रेटेड एज्युकेशन फॉर डिसेबल्ड चाइल्ड IEDC आली होती. ह्याच्यामध्ये काय केलं जाणार होतं 1974 ला आलेले, 92 ला पुनर्रचना केलेली.
प्राथमिक शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणे. आणि एकात्मिक शिक्षण म्हणजे काय, तर जे नॉर्मल शाळा आहेत तिथंच त्यांना इंटिग्रेट करून घ्यायचं. त्यानंतर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन डिसेबल्ड स्टुडंट फॉर सेकंडरी स्कूल, आधीची जी योजना होती स्कीम फॉर इंटिग्रेटेड एज्युकेशन फॉर डिसेबल्ड चाइल्ड, ही प्राथमिकसाठी होती. आणि IEDSS कशासाठी, तर सेकंडरी स्कूलसाठी. तर नावच आहे SS म्हणजे काय, सेकंडरी स्कूल, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन फॉर डिसेबल्ड स्टुडंट इन सेकंडरी स्कूल लेवल. तर 2009-10 ला सुरू झालेले. तारखा महत्वाचे आहेत, फक्त आपल्याला वर्ष महत्वाचे आहेत, तारखापेक्षा वर्ष महत्वाचं आहे. वर्ष फक्त लक्षात ठेवा. IEDC नंतर IEDSS सुरू करण्यात आलं. 9वी ते 12वीच्या मुलांना सर्वसमावेशक शिक्षणासाठी सहाय्य प्रदान केलं जातंय. प्राथमिक शिक्षण कधीपर्यंत असतं, 1ली ते 8वी पर्यंत. माध्यमिक कधी असतं, 9वी ते 12वी. आता बऱ्याच ठिकाणी शाळा 4थी पर्यंत असतात गावात, तर 4थी पर्यंत प्राथमिक नाही, तर 8वी पर्यंत प्राथमिक आहे. 9वी ते 12वी सेकंडरी, 11वी 12वीला हायर सेकंडरी म्हटलं जातं, 9वी 10वीला सेकंडरी म्हटलं जातं. नंतर शिष्यवृत्तीची योजना बघूया. आता जी होती अपंगासाठी सेकंडरी स्कूलची योजना, ती 2013 पासून रामसामध्ये ऍड केलेली आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानमध्ये मर्ज करण्यात आलेले. राजीव गांधी नॅशनल फेलोशिप स्कीम SC ST साठी, तशी अपंगासाठी सुद्धा आहे. इथे लिहून घ्या, SC ST अपंगासाठी. आता ती नॅशनल फेलोशिप स्कीम मध्ये गेलेली आहे तिकडे वर, पण SC ST आणि अपंगासाठी तिघांसाठी असणार ही नॅशनल फेलोशिप स्कीम आहे. तर फेलोशिप कधी दिली जाते, तर संशोधनाला दिली जाते. MPhil आणि PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजीव गांधी नॅशनल फेलोशिप स्कीम सुरू करण्यात आली होती. नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना ही सुद्धा ST SC आणि अपंगांना सुद्धा 2014 ला सुरू करण्यात आलेली आहे. पदव्युत्तर PG आणि PhD साठीच फक्त दिली जाणार आहे. फक्त लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याचं वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे, ही अट आहे त्यात. आता अपंग व्यक्तीसाठी राष्ट्रीय स्कॉलरशिप स्कीम 2008-9 ला सुरू झाली. उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते, ज्याचं कुटुंबाचं मासिक उत्पन्न 15,000 पेक्षा जास्त नसावे. 8वी नंतर कोणत्याही व्यावसायिक शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आता या सगळ्या ज्या योजना होत्या त्यांना एकत्रित केले आता, आणि एक स्कॉलरशिप फॉर डिसेबिलिटीज नावाची स्कीम काढली जानेवारी 2018 मध्ये. 15 मिनिटं. Recording in progress. प्री मॅट्रिक म्हणजे काय नव्हतं, आपण आधी SC ST मध्ये. त्यानंतर पुढे काय, एक मिनिट. आवाज येत नाही का? इको येतो सर. इको येतोय का? हा कुठला लॅपटॉपचा माईक बंद करा. एकच मिनिट. Recording in progress. 1 मिनिटासाठी फक्त ते इकोचा प्रॉब्लेम झाला होता. प्री मॅट्रिक स्कॉलरशिप जी होती ते 10वीच्या आधी 9वी 10वीसाठी होती. जसं SC ST मध्ये बघितलंय तसं त्यामध्ये पहिली स्कीम ऍड केली. दुसरी पोस्ट मॅट्रिक मध्ये काय असणार आहे, 10वी नंतर 11वी ते पदवी शिक्षण, जसं बाकीच्या ठिकाणी SC ST साठी. त्यानंतर टॉप क्लास एज्युकेशन स्टुडंट विथ डिसेबिलिटी. तर टॉप क्लास मध्ये काय असणार आहे, तर खरंच टॉपला जे इन्स्टिट्यूट आहेत तिथंच फक्त ही शिष्यवृत्ती मिळणार आहे, सगळीकडे नाही. गावातल्या
शाळेत जर तुम्ही घेतलं तर ती त्या लिस्टमध्ये नसेल, QS वगैरे रँकिंग, टाइम रँकिंग, QS रँकिंग, आता ते कशीच तर मदत घेऊन ते डिसाईड करतात आणि ते लिस्ट देत आहे मंत्रालय. त्यामध्ये जर तुम्ही घेतलं तरच तुम्हाला शिष्यवृत्तीचा लाभ मिळतोय. त्यानंतर नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप, परदेशात PhD प्लस PG, इथे PG पण लिहा, PG किंवा PhD साठी प्रवेश. नॅशनल फेलोशिप फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज, MPhil PhD, ही UGC मार्फत राबवली जाते. SC ST OBC मध्ये पण बघितलं आपण. फ्री कोचिंग फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी, ही एक्स्ट्रा स्कीम आहे, त्याच्यामध्ये गट अ आणि ब या वर्गातील जे मार्गदर्शन होते त्यांना सुद्धा या अंतर्गत प्रवेश दिला जाईल. जवळपास आपल्या ज्या CX आहेत किंवा जे UGC मार्फत राबवली जाते हे अधिकारी प्रशिक्षण किंवा जे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना, त्याच्यामध्ये अपंगांना आरक्षण असतेच. आता या योजनेमध्ये काही बॅरियर टाकले नाहीत. नवीन अपंग व्यक्ती अधिनियम 2016 नुसार 21 पैकी कुठल्याही एका प्रकारचे किमान 40% अपंगत्व असलं पाहिजे. त्यासोबतच एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त 2 अपंगत्व असणारी मुलं या योजनेत लाभ घेऊ शकतात. खरं तर असं बॅरियर टाकायला नाही पाहिजे, पण ते टाकलेलं आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही जर एक सामान्य व्यक्ती म्हणून जर विचार केला तर हे बॅरियर नसायला पाहिजे. अपंगत्व अपंगत्व आहे, 2 असू दे 3 असू दे मुलं. मात्र इथे 2 अपंगत्व मुलांचं बॅरियर टाकलेलं आहे हे लक्षात ठेवा स्टार करून. तुम्ही तिथं आपलं इमोशनल होऊन विचार करून उत्तर लिहू नका. तिथं स्कीम मध्ये त्यांनी सांगितलंय 2 मुलांना बॅरियर आहे तर आहे, 2 मुलांच्या वर घेऊ शकत नाही. महिलांसाठी 50% आरक्षण हे खूप आहे महत्वाचं. बाकी ठिकाणी 30% आरक्षण आहे. इथं महिलांना 50% प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक आणि टॉप क्लास साठी. मात्र ओव्हरसीज परदेशी पाठवायचं असेल तर मात्र 30% आरक्षण महिलांना ठेवलेलं आहे. सगळी अंमलबजावणीची जबाबदारी आता नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलकडे आहे. आता RCI, रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया, याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. 86 ला त्याची स्थापना झालेली. मेजर जनरल इवन कार्डोजो हे अध्यक्ष आहे त्याचे. भारतीय पुनर्वसन परिषदेची स्थापना 1986 ला झालेली. सप्टेंबर 1992 ला RCI ऍक्ट झाला, लिहून घ्या. RCI ऍक्ट 1992, त्यानुसार आता ही वैधानिक आहे. 93 ला दर्जा मिळाला आहे ना, 92च्या ऍक्ट नुसार 93 ला वैधानिकचा दर्जा मिळालेला आहे. 2000 ला त्यात सुधारणा केलेली. आता भारतीय पुनर्वसन परिषदेचं काम काय तर धोरण आणि कार्यक्रमाचे नियमन करणे, जसं बाकीचे परिषद काम करतात. शिक्षण क्षेत्रात नोंदणी करायची, त्यांना ट्रेनिंग द्यायची, पुनर्वसन करायचं, अभ्यासक्रमाचं जे मानकीकरण आहे, स्टँडर्डायझेशन करायचं, ते सगळं RCI कडे आहे अपंगाच्या शिक्षणासाठी. ॲलिम्को, बऱ्याच वेळा नाव ऐकलं ॲलिम्कोचं, आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता हे सुरुवातीला जी सुरू झाली होती ते जयपूर फूड साठी फेमस होती ॲलिम्को. जे आर्टिफिशियल लिम्स जे पाय आहेत ते आर्टिफिशियली तयार करण्यासाठी फेमस होती. म्हणजे आपण आहे ना तिकडे बांगलादेश युद्धात वगैरे किंवा बऱ्याच देशात जे युद्धामध्ये पाय वगैरे गमावलेले असतील किंवा ऍक्सिडेंट मध्ये पाय गमावले असतील तर त्यासाठी जयपूर फूड फेमस होता. त्यासाठी ॲलिम्को ओळखली जायची. ISO 9001 2008 चा दर्जा सुद्धा मिळालेला आहे. 1972 ला स्थापन केलेली ॲलिम्को नावाची संस्था आहे. 1976 पासून अपंग व्यक्तीसाठी सहाय्यक उपकरणाचे उत्पादन, पुरवठा आणि वितरण करते. सुमारे 42 लाख दिव्यांगांना सहाय्यक उपकरणाचं प्रदान या कंपनी मार्फत करण्यात आलेलं आहे. हे वाढते दरवेळेस. आता यासाठी जे उत्पादन करते त्यात 35 श्रेणीचा प्रकार आहे, त्यात 307 पेक्षा जास्त उपकरणाचा समावेश होतो. श्रेणी म्हणजे काय तर ऐकायचे असतील आवाज, म्हणजे जर समजा मूकबधिर असतील तर त्यांना ऐकायसाठी कर्णयंत्र, श्रवण यंत्र दिलं जातं, तर त्याचे वेगवेगळे मॉडेल्स असतील. परत तर 35 श्रेणीमध्ये ते उत्पादन करते आणि 307 पेक्षा जास्त त्याच्या उत्पादनाचे प्रकार आहेत. अस्थिव्यंग, दृष्टिकोन असे बरेच उपकरणाचा समावेश आहे आणि बऱ्याच वेळा ते उलाढालीत त्याचं रेकॉर्ड होत आहेत दरवर्षी. केंद्रीय अपंग कल्याण आयुक्तालय 1995 जो PWD ऍक्ट आहे त्यानुसार अपंग कल्याण आयुक्तालयाची स्थापना झालेली आहे. आता तुम्ही बघितलंय मानवी हक्क आयोग आहे, त्याच्यामध्ये अपंग कल्याण आयुक्ताला सुद्धा समाविष्ट करून घेतलेला आहे. बघितलं ना 2016 नंतरची जी सुधारणा झालेली आहे. सॉरी 19 पासून 6 आणि 19 ला झालेली. 19 मध्ये हे नवीन ऍड केले, अपंग आयुक्तांना 19 मध्ये ऍड केलेला आहे. 1 मुख्य आयुक्त आणि 2 आयुक्त आणि 11 पेक्षा जास्त असणारी सदस्य समिती स्थापन करण्याची तरतूद 2016च्या RPWD ऍक्ट मध्ये, रिवाइज्ड PWD ऍक्ट मध्ये. याचं कार्य अपंग व्यक्तीच्या कल्याणासाठी ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी करणे. इकडे SC आयोग, ST आयोग,
ओबीसी आयोग जे काम करतं, मायनॉरिटी आयोग जे काम करतं, महिला आयोग जसं काम करतं तसंच हे काम आयुक्तालय मार्फत केलं जातं. आयोग नाहीये अपंगासाठी, तर आयुक्तालय. अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्रानं 2000 स्थापन केलं, हे पण खूप महत्वाचं आहे. 1995 मध्ये जी समान संधी आणि हक्कांच्या संरक्षणासाठी पीडब्ल्यूडी ऍक्ट केला होता, त्याच्या कलम 60 नुसार झालेला आहे. हे पण अपंग व्यक्ती कायदा 1995 नुसार स्थापन झाले आणि आपलं अपंग कल्याण आयुक्तालय सुद्धा 1995च्या पीडब्ल्यूडी ऍक्ट नुसारच स्थापन झालेलं आहे. महाराष्ट्राचं अपंग कल्याण आयुक्तालय 2000 मध्ये स्थापन झालं, हे लक्षात ठेवा. 2011च्या जनगणनेनुसार राज्याच्या अपंग व्यक्तींची जी संख्या आहे ती 2.68% आहे, सॉरी 63% आहे. आणि देशाची किती आहे? 2.21%. इथंच लिहून घ्या. आता त्यांची कामं काय आहेत, तर हे सगळ्या तरतुदीची अंमलबजावणी करणे, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणे, तक्रारीची दखल घेणे, हे सगळं सेमच आहे. त्यांना मग सक्षम प्राधिकारी वगैरे नेमण्याचे अधिकार आहेत, दिवाणी अधिकार आहे, हे सगळं तुम्हाला माहितच आहे. आता समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड ही बेंगलोर मध्ये एक संस्था 1997 ला स्थापन झालेली. अपंग व्यक्तींसाठी एज्युकेट, एम्पॉवर आणि एलिव्हेट नावाचा त्याचा ट्रेडमार्क आहे. ब्रीथ काय, एज्युकेट, एम्पॉवर आणि एलिव्हेट. अपंग व्यक्तींना शिक्षण, निवास, आहार आणि व्यावसायिक प्रशिक्षण यासाठी ते काम करते. याचं महत्वाचं काय, तर 2015 मध्ये त्याला संयुक्त राष्ट्र संघाची विशेष सल्लागार संस्था दर्जा प्राप्त झालेला आहे. स्टार करून लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड, बेंगलोरला त्याचं मुख्यालय 1997ची स्थापना आहे. नंतर नारायण सेवा संस्था उदयपूर राजस्थान मध्ये स्थापना झालेली आहे. उदयपूर राजस्थान मध्ये स्थापना झालेली आहे. आता हे सुद्धा पुनर्वसनासाठी वगैरे काम करते. या एनजीओने भारतात 480 शाखा स्थापन केलेल्या आहेत. निदान, उपचार आणि पुनर्वसनासाठी 49 शाखांमध्ये सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसनाची सोय करण्यात आलेली आहे. इंटरनॅशनल डिसेबिलिटी अलायन्स. आता इंटरनॅशनल डिसेबिलिटी अलायन्स काय करते, तर कोविड-19च्या काळात यानं महत्वाचं काम केलं होतं. सगळ्या ज्या एनजीओज आहेत त्यांना एकत्रित करून एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम इंटरनॅशनल डिसेबिलिटी अलायन्स करते. त्या अलायन्स कार्यकर्त्यांनी कोविड-19च्या बाबतीत महत्वाची कामगिरी बजावली होती. अपंग व्यक्तीच्या बरोबर कोविड-19 बद्दल माहिती मिळू शकत नाही, त्यामुळे त्यांना ती माहिती मिळवून देणं, त्यासोबत जागतिक आरोग्य संघटना आणि युएनची जी दैनंदिन ब्रीफिंग्स आहेत त्याची सुद्धा माहिती अपंगापर्यंत पोहोचवायची. आता त्यावेळेस बघा, गाईडलाईन्स WHO सारखं जाहीर करायचं, तर ते त्यांना कळतील अशा पद्धतीने त्याचं ट्रान्सलेशन करायचं ना काम या इंटरनॅशनल डिसेबिलिटी अलायन्सनं केलं होतं. कोविडच्या काळात त्यांनी जे गाईडलाईन्स आहेत ते साइन लँग्वेज वगैरे ट्रान्सफर करून त्यांना पोहोचवले होते. तिथं आपला हा पाठ संपतो. आपण पुढं लगेच ह्यातले काय थोडेफार बुस्टर आहेत ते घेऊन टाकूया. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जास्त चर्चेत आहे जेव्हापासून ते फोटोज, सेल्फीज वगैरे व्हायरल झालेले आहेत. नंतर AI जास्त फोकसमध्ये आलेला आहे. तर पहिले AI आधारित असणारी जॉब प्लॅटफॉर्म स्वराज ॲबिलिटी नावानं भारतात सुरू झालेला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबादनं स्वराज ॲबिलिटी नावाचं जे बीटा त्याची आवृत्ती आहे, एडिशन आहे, तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार आहे. अपंग लोकांना संबंधित कौशल्य आत्मसात करणे आणि नोकरी शोधण्यास मदत करण्यासाठी AI चा वापर करून हे ऍप काम करेल. स्वराज ॲबिलिटी अपंगासाठी सक्षम करण्यासाठी, अपंगांना त्या पोर्टल पर्यंत सक्षम करण्यासाठी AI चा वापर करते. कुणी सुरू केलेला आहे? IIT हैदराबाद, लक्षात ठेवा. आता ह्याला कोटक महिंद्रा बँकेनं निधी पुरवलेला आहे. कोटक आणि IIT हैदराबाद हे लक्षात असू द्या. युथ फॉर जॉब नावाची कोटक महिंद्रा बँक लिमिटेडची संस्था आहे. त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन 31 दशलक्ष दिव्यांग जे आहेत, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जवळपास आता हा आकडा त्यांनी काढलेला आहे, पण 2% पुढेच आहेत, तर त्यांना जॉब मिळवण्यासाठी सक्षम करतील.
कारण 70% जास्त बेरोजगार आहेत किंवा अल्प रोजगारावर काम करतायत. आता अद्वितीय दिव्यांग आयडी योजना आपण मागे लीन बघितली होती, लेबर आयडेंटिफिकेशन नंबर. तसंच दिव्यांगांना युनिक डिसेबिलिटी आयडी स्कीम सुरू करण्यात आलेली आहे. 75 जिल्ह्यामध्ये सुरुवातीला या मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस एम्पॉवरमेंटनं सुरू केली. आझादी का अमृत महोत्सव त्याच्यामधला एक भाग म्हणून ही सुरू करण्यात आली होती. 75 जिल्ह्यामध्ये 100% कव्हरेज करायचं सुरुवातीला सरकारनं ठरवलेलं आहे. आता हे ओळखपत्र दिल्यानंतर त्यांना सगळे लाभ देणं सोपं जाईल. हा डिजिटल पद्धतीने जसं आपलं स्मार्ट कार्ड असते तशा पद्धतीने हा युनिक डिसेबिलिटी आयडी दिला जाईल. तरी लक्षात ठेवा, इथपर्यंत आपला हा टॉपिक कव्हर झालेला आहे. तर थांबूया आपण.